श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, नागरिकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, तुमच्या खात्यावर पैसे जमा, आनंदाची बातमी. जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशा सर्व अपडेट्ससाठी, कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांची माहिती मिळेल. तर चॅनलशी कनेक्ट राहा आणि चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर याविषयी आपण बघूयात सविस्तर माहिती. तर बघा, शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, आज शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आज जमा होणार आहे. किती वाजता जमा होणार आहे, कोणाच्या खात्यावर जमा होणार आहे आणि कोणाच्या खात्यावर जमा होणार नाही आहे, कोणाच्या खात्यावर जमा होणार नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे याची पण माहिती आपण घेणार आहोत. बळीराजांच्या खात्यात आज 31,44,00,000 रुपये जमा होणार आहेत. तर यासाठी नक्कीच एक लाईक करा. आपल्या आईवडिलांसाठी एक लाईक होऊ द्या. आई तुळजाभवानी, स्वामीचरणी, ईश्वरनारायण, शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी, शांती राहावी. लाईक करत चला फटाफट. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हे पश्चिम बंगालमधील हुगळी तारकेश्वर येथे आयोजित किसान सन्मान समारोह संमेलनातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता हा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत. आता हे नेमके पैसे किती असतात, कसे असतात आणि तुम्हाला जर मिळाले नाही तर काय होतं, काय करायचं, कोणासाठी हे पैसे मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाहीत. तर बघा, PM किसान आणि नमो शेतकरी अशा 2 योजना आहेत. PM किसान ही केंद्र सरकारची आहे आणि नमो किसान ही राज्य सरकारची. PM किसान अंतर्गत 6,000 आणि नमो किसान योजनेअंतर्गत 6, असे एकूण तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतात. तर आता नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जवळपास 2 हेक्टर जमीन तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याची नोंदणी तुम्हाला करावी लागते. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळण्यास सुरुवात होते. वर्षाचे 12,000 रुपये तुम्हाला मिळते. आता याच्यात सांगितलं आहे, EKYC पूर्ण केली असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ॲग्रीस्टॉक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल, तरच तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला जर याच्याविषयी काय अडचण असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे. या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, संपर्क करू शकता. तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील तर याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसी करू नका. आपल्या आईवडिलांसाठी एक लाईक होऊ द्या. तर पुढे आणखीन एक तुम्हाला मी माहिती सांगतो की आता काही लोकांनी आधार कार्ड जे असतं EKYC वेळोवेळी करावं लागते. जसं कुठल्याही सरकारी योजना असेल त्याला EKYC बंधनकारक आहे. जर तुम्ही EKYC केली नसेल तर तुमच्या खात्यात हप्ता हा रक्कम जमा होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर EKYC करून घ्या. जर तुम्ही EKYC केले असेल तर तुमच्या खात्यात आज 4 वाजता पैसे जमा होतील PM किसान योजनेचे, लक्षात ठेवा. आणि काही अडचण असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करायचा आहे. हा नंबर आहे. तर परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. काळजी घ्या. सर्वांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत ही स्वामीचरणी प्रार्थना. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.